जय भीम सर. हा, आता दिसतंय व्यवस्थित? आवाज पण येतोय का? हो सर, येत आहे. येत आहे ना? हा, ओके ओके. येतोय. ते रेकॉर्डिंग होत नव्हतं, तर त्यासाठी नाही तर मग परत प्रॉब्लेम झाला असता. ओके, तर काल आपण जे शिकलो काल, अम्मा आणि तुम्म सर्वनाम. अम्मा आणि तुम्म सर्वनाम, हे जे सर्वनाम जे होते हे कोणते होते? सॉरी, पुरुषवाचक किंवा व्यक्तिगत वाचक, व्यक्तिगत प्रोनाउन्स आपण त्याला म्हणतो. तर हे प्रोनाउन्स आपण काल बघितले, तर त्यामध्ये अम्माचे जे रूप जे होते ते आपण बघितले, त्याच्या आपण उदाहरणही बघितले. तुम्हाचे पण आपण आपलं रूप बघितलेत, विभक्तीचे रूप, परंतु त्याचे आपण हे घेतले नाहीत, उदाहरणं घेतले नाहीत. तर थोडे ते उदाहरण घेऊन आपण त्याची प्रॅक्टिस करू आणि त्यानंतर मग एक पूर्वकालिक अव्यय म्हणून एक आहे, तो आपण आज शिकूया. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला आता म्हणजे बोलण्याचा जो सराव जो आहे तो आपल्याला करता येईल. आता यामध्ये बाकीचा जो पार्ट जो आहे, म्हणजेच विभक्तीचे जे पटमा आणि द्वितीय विभक्ती मी तुम्हाला शिकवलेली आहे, अकारांतपासून तर दीर्घ उकारापर्यंत, तर त्याचाही सराव तुम्हाला करून घ्यायचा आहे. म्हणजे कोणतेही नाम जरी असलं तरी आणि नाम आणि सर्वनाम असलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे वाक्य तिन्ही काळामध्ये बनवू शकतात किंवा बोलू शकतात. ओके, तर मी तुम्हाला आता शेअर करतो आणि आपण थोडे उदाहरणं घेऊया तुमचे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल. चालेल ना? हॅलो, हो सर. हा, ठीक आहे. दिसतंय तुम्हाला? व्हाईट बोर्ड दिसतंय? हॅलो, हो सर. हा, ओके ओके. आणि पुस्तकामध्ये पुस्तक पण दिसतंय का? हॅलो, हॅलो, पुस्तक दिसतंय का? हो सर. हो आणि बोर्ड पण दिसतोय? हो, पण एकावर एक आहेत सर. बर बर, बघूया आपण. हा, आता दिसतंय व्यवस्थित? आता दिसतंय का व्यवस्थित? दिसतंय सर. दोन्ही दिसतायत हो का? सर. हो दिसतंय सर, हो हो. दिसतंय. हा, ठीक आहे, चालेल. तर आपला जो चॅप्टर जो होता तो किती नंबरचा होता? अम्मा आणि तुम्माचा 31. 31 नंबर ना? हा हा, 31.
बरोबर. हा, हे तुम्मचे जे आहे काल आपण बघितलेले प्रथमा विभक्ती त्वांग तुवांग तांग तवांग तुवांग वगैरे. तर आज आपण तुमाकंग जे आहे ते आपण बघणार आहोत. ओके, तर बघा चौथं वाक्य जे आहे तुमाकंग धितोरो कोहिंग गमिस्संती. तुमाकंग हा कुठल्या याच्यामध्ये आहे? तुमाकंग सर्वनाम हे तुम्म याच्यामध्ये आहे, बरोबर. द्वितीय विभक्ती अनेक वचन. द्वितीय विभक्ती अनेक वचन. आणखी आणखी कुठे? आणखी तुमाकंग एकच ठिकाणी नाहीये बघा. चतुर्थी आणि षष्ठी अनेक वचन. चतुर्थी आणि षष्ठी. षष्ठी षष्ठी षष्ठी. हा, चतुर्थी आणि छठी, बरोबर. मग आता चतुर्थी मध्ये करायचं का तुमाकंग द्वितीय विभक्ती नंतर चतुर्थी विभक्ती? हे बघा इथे नंतर छठी विभक्ती. मग आता इथे प्रॉपर त्याचा अर्थ काय घेतला जाईल? तुमाकंग धितरो म्हणजे काय? धितरो आपण बघितलं. धितरो म्हणजे काय? मुलगी. कोहिंग म्हणजे काय? कोठे. गमिस्संती हा कोणचा काळ आहे? याचा धातू काय आहे? गम. 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 गम नका म्हणू. गम म्हणजे दुःख होतं. गम म्हणा, गम. तुमाकंग धितरो कोहिंग गमिस्संती म्हणजेच काय? तुमची मुलगी कोठे. गमिस्संतीचा अर्थ काय होईल? हॅलो, जाईल. हा, तुमची मुलगी कोठे जाईल किंवा जाणार, अशा प्रकारे त्याचं काय होईल? भाषांतर होईल. तुमाकंग हा जो तुमाकंग जो आहे हा तुमाकंग अनेक वचनामध्ये आहे, बरोबर. आणि हा धितोरो जे आहे तुमच्या धितोरो हे अनेक वचनांमध्ये आहे. सॉरी, मुलगी नाही, मुली. आणि इथे काय येईल? तुमच्या मुली कोठे जाणार. जाईल असं येणार नाही, जाणार, बरोबर. कारण गमिस्संती हा क्रियापद आहे. तर याला आपण कोण जाणार असं म्हटल्यानंतर धितरो म्हणजेच काय? मुली. आता हे इथे तुम्ही म्हणाल की सर इथे धितर ओ लागलेला आहे, परंतु याचा मूळ शब्द जो आहे तो धितू आहे. हे लक्षात ठेवा. धितू, सॉरी, धितू. धितू म्हणजे स्वतःची मुलगी. धितू, पितू, मातू, सथू हे जे शब्द जे आहेत यांच्या विभक्त्या जरा वेगळ्या पद्धतीचे असतात. इथे बघा, पितूचं पितरंग मातरंग, मातूचं पण मातरंग पितरंग, सथ्थूचं सत्थारंग सत्थारी वगैरे. तसं हे धितू धितोरो जे आहे हे अनेक वचनामध्ये आहे. ओके, तर तुमाकंग धितोरो कुहिंग गमिस्संती म्हणजे तुमच्या मुली कुठे जाणार, अशा पद्धतीचं त्याचं हे आहे. नंतर पाचवं पण वाक्य काय आहे? अमाकंग धितरो सत्तारंग नमस्सितुम वेळुवनं गमिस्संती. हे काल वाक्य आपण बघितलं. तर
आता हा वरचा जो प्रश्न जो आहे त्याचं हे खाली उत्तर आहे ऍक्च्युअली. हे प्रश्नार्थक दिले ना, तुमच्या मुली कुठे जाणार, तर तो ज्याला प्रश्न विचारला तो म्हणतो आमच्या मुली सत्तारंग नमस्संतु म्हणजे तथागतांना नमन करण्यासाठी वेळुवनाला जाणार, अशा प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे. अम्मेही अम्मेही. आता तया हे 8 नंबरचं घेऊया आपण. 8 नंबरचं वाक्य. हम्म. 8 नंबरचं तया कितानी भंडानी तवधिता मंजूसासू पक्खी पित्वा ठपेसी. आता इथे ठपेसी आहे, हा काय आलाय? भूतकाळ आला. हा, व्हेरी गुड. ठपेसी. हा ठपेसी भूतकाळ. कारण का? ठपेसी. आता यामध्ये तुम मधल्या कोणकोणचे सर्वनाम आलेले आहेत बघा. इथे तया आलेला आहे. तया, तव तव. तव आणि तव. काय झालं याला आज? कधी कधी काय तव. हा, तव आणि तया. ओके, तव आणि तया हे 2 सर्वनाम आलेले आहे. तर तया हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे? पंचमी. पंचमी. आणखी तृतीया. तृतीया. मग आता इथे तृतीया घ्यायचं का हे घ्यायचं, पंचमी घ्यायचं? तया कितानी. कितानी म्हणजे किती. भंडानी म्हणजे काय? सामान. तवधिता. तवधिता म्हणजे काय? तव म्हणजे काय, कोणची विभक्ती आली? तव म्हणजे कोणची विभक्ती आली? चतुर्थी आहे, छठी आहे. चतुर्थी. चतुर्थी आणि जी सर. आणि छठी आहे. षष्ठी. हा. आता बघा इथे तवधिता चतुर्थी जर घेतली आपण तर तुझ्याकरिता किंवा तुझ्यासाठी, बरोबर, असा अर्थ होणार तवचा, कारण चतुर्थ विभक्ती आहे. मंजूसासू. मंजूसा म्हणजे काय? पेटी. पक्खी पित्वा. पक्खी पित्वा म्हणजेच काय? असं काय म्हणतात त्याला, असं ठेवून, असा त्याचा अर्थ आहे. ठपेसी म्हणजे काय? ठेवले. किंवा पक्खी पित्वाचा अर्थ काय होतो? ठेवूनच होतो याचा अर्थ. ओके. तर तया कितानी भंडानी तवधिता मंजूसासू पक्खी पित्वा ठपेसी. तर तयाचा काय घेणार तुम्ही? म्हणजेच तुझ्याद्वारे किंवा तुझ्यापासून. पंचमी जर तुम्ही जर घेतला तर काय? तुझ्याद्वारे किती सामान. तुझ्याद्वारे किती सामान
तव धीता मंजुषासु पक्षी पित्वा ठपेसी, म्हणजेच काय, असं टाकून ठेवले. ओके, असं त्याचा अर्थ होईल. म्हणजेच काय, तुझ्याद्वारे किती सामान, तव हे चतुर्थीमध्ये आहे ना, तुझ्या मुलीसाठी षष्ठी चतुर्थीमध्ये पण आहे ना. हो सर. हा, म्हणजे तुझ्याद्वारे किती सामान तुझ्या मुलीसाठी पेटीमध्ये काय ठेवले. तुझ्यासाठी धीता म्हणजे मुलीने पेटीमध्ये ठेवले, असं त्याचा अर्थ होईल. ठपेसी म्हणजे काय, ठेवणे. कोण ठपेसी, धीता. ओके, म्हणजेच मुलगी. तया म्हणजे तृतीया विभक्ती, म्हणजे तुझ्याद्वारे. कितानी म्हणजे काय, किटी. भंडानी म्हणजे काय, सामान. तव म्हणजे काय, तुझ्यासाठी. धीता म्हणजे काय, मुलगी, करता. मंजुषासु म्हणजेच काय, पेटी. आता सु हा अनेक वचनामध्ये आहे, म्हणून अनेक वचनामध्ये येईल. पेट्यात, पेट्यांमध्ये. पेटीमध्ये. पक्की पित्वा म्हणजे ठेवले, असं आहे. दोघांचाही अर्थ साधारणतः एकच येतो. ओके, म्हणजे तया कितानी भंडानी तव धीता मंजुषासु पक्की पित्वा ठपेसी, म्हणजेच तुझ्याद्वारे किती भांडे तुझ्यासाठी मुलीने पेटीमध्ये ठेवले, असं त्याचा अर्थ होईल. ओके, ऍक्च्युली इथे पक्की पित्वा हा शब्द नको पाहिजे होता, त्याची काही गरज नाही. नुसतं मंजुषासु ठपेसी असंच त्याचा अर्थ घेतला पाहिजे होता, लिहायला पाहिजे होतं. ओके, काय हरकत नाही. तर पुढचा जो आहे वाक्य, इथे अम्मेसू हे कोणची विभक्ती आहे, अम्मेसू? सप्तमी बहुवचन. ओके. कुलवंताच चंडालाच अम्मेसू भिक्खुसु पब्बजंती. आता इथे बघा, भिक्खूचा उकार जो आहे तो काय आहे, दीर्घ आहे अनेक वचनामध्ये. मी तुम्हाला सांगितलंय की अनेक वचनामध्ये सगळे उकार आणि वेलांटी काय असतात, दीर्घ असतात. म्हणून कुलवंताच चंडालाच म्हणजे जे कुलवंत आहे, आणि चांडाळ म्हणजे जे बहिष्कृत जातीतनं आलेले आहेत त्यांना चंडाळ म्हणतात. कुलवंत आणि चंडाळ. च म्हणजे काय, आणि. आता कुलवंताच म्हणजे कुलवंता आलेला आहे आणि चंडाळ पण आलेला आहे त्याच्यामध्ये. ओके, अम्मेसू भिक्खुसू म्हणजेच काय, आमच्या भिक्खू मध्ये. भिक्खू मध्ये पब्बजंती म्हणजेच काय, प्रवर्जित होतात. आम्हा भिक्खूंमध्ये प्रवर्जित होतात, असं त्याचा अर्थ आहे, अम्मेसू. ओके, नंतर अम्माकं याने फलवंतेसु तरुसु. हे जरा अवघड उदाहरण आहे, तुम्हाला मी सोपे आपल्या याच्यातलेच उदाहरण देतो. अम्माकं गेहे मम सहायको आगच्छ. ओके, म्हणजे आमच्या घरी
आमच्या घरी. आता हा गेह म्हणजे काय? सप्तमी विभक्ती आहे. ओके, गेह म्हणजे सप्तमी विभक्ती, त्याला ए प्रत्यय लागला म्हणजे घराच्या आत बाहेर वगैरे. मम म्हणजे काय? माझा. सहाय्यक म्हणजे काय? मित्र. आगच्छी म्हणजेच काय? आला. हे पास्ट टेन्स मध्ये आहे. हे बोर्डवर लिहिलेलं दिसतंय ना तुम्हाला? हो सर. हा हा. अमाकं गेहे मम सहाय्यको आगच्छी. आता हेच जर समजा अनेक वचनामध्ये जर करायचं असेल तर अमाकं गेहेसु गेहे सु मम सहाय्यको. तर काय होईल? ममचं अनेक वचन काय? अस्माकं. हा, तुमच्या समोर पुस्तक नाही का? किंवा लिहून घेतलेलं नाही का? मम म्हणजे माझा, माझी, माझे, चतुर्थी विभक्ती. हा, तर त्याचा अमंग हा, अमंग अमंग अमंगच एकच आहे का फक्त? अजून असेल ना? अमाकं पण होईल सर. अमाकं पण होईल. अम्मंग अमाकं अम्भिनो. अम्माकं. अम्माकं गेहेसु अम्माकं. सहाय्यकोचं काय होईल? सहाय्यका. 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 आता इथे आगच्छी. कोण आगच्छी? मित्र. म्हणजे इथे तुमचा शब्द आहे सहाय्यका. ओके, मग त्यामुळे आगच्छीचं काय होईल? अनेक वचन. आगच्छन्ति नो नो नो, हे आगच्छी हा भूतकाळ आहे ना मॅडम. तर भूतकाळाचं ई लागलेलं आहे आगच्छला. तर अनेक वचनामध्ये काय आहे? भूतकाळाचं. आगच्छत 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 विसरलात काय? इन्सू इन्सू लागेल ना सर. हा, इन्सू लागेल ना. हा, आगच्छन्सु. सु. म्हणजे याचा अर्थ होईल आमच्या घरांमध्ये आमचे मित्र, अनेक मित्र आले होते किंवा आले, अशा प्रकारचं त्याचं काय होईल? ट्रान्सलेशन होईल. अमाकं आणि ते पण अमाकं आहे ना, ते पण अमाकं. ओके, नंतर तुम्हाकंचं एक उदाहरण घेऊया आपण. तुम्हीच घेऊया. तृतीया विभक्ती. तृतीया विभक्तीचं एक उदाहरण घेऊ आपण. तुम्हेही आहटानी शिवरानी मम माता भिक्खूनं पूजेसी. ओके, तुम्हीही आहटानी म्हणजेच काय? आहटानी म्हणजे आणलेले. शिवरानी मम माता भिक्खूनं पूजेसी म्हणजे हा काय झाला? भूतकाळ झाला. बरोबर. हे वाक्य काहीतरी चुकलेलं आहे. तुम्हेही आहटानी चिवारानी मम माता भिक्खूनं पूजेसी. पूजेसी नाही येणार ते. देतो, दिले वगैरे असं पाहिजे इथे. आल्या लक्षात? पूजेसी कसं येईल? इथे हे चुकलेलं आहे. तुमच्याकडे ते हे आहे का? काय म्हणतात त्याला? कुंजी. त्यामध्ये 15चं हे पूजेसी नसेल इथे. किती नंबरचं वाक्य सर? देती 15 नंबरचं.
तुम्हारे द्वारा लाए गए चिवरों को मेरी माँ ने भिक्षुओं को दिया. हा दिया, बरोबर ना. दिया. हा इथे पूजेशी नाही पाहिजे होतं, इथे दधी पाहिजे होतं, दधी. दधी. हा म्हणजे दिया म्हणजे दिले अशा प्रकारचं. बघा पुस्तकात मिस्टेक आहे. ओके, काय हरकत नाही. फक्त आता इथे लिहा तुम्हीही तुम्हीही काय आहे इथे हा तृतीय विभक्ती तुमचा. ओके. हा नंतर अहं तव न कुज्जामी त्वं मे कुज्जसी. हे वाक्य आपण नेहमीच म्हणतो मराठीमध्ये. काय सांगा बरं याचा अर्थ काय होतो. हा अहं तव न कुज्जामी त्वं मे कुज्जसी. हे बोली भाषेतलं वाक्य आहे बघा. काय आहे. अहं तव. तव हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे. चतुर्थीमध्ये आहे. द्वितीयमध्ये पण आहे का. चतुर्थी आणि छठी मध्ये आहे. चतुर्थी आणि छठी मध्ये. षष्टी मध्ये. अहं तव न कुज्जामी. मग काय होईल याचा अर्थ. म्हणजे तुझ्यासाठी किंवा तुझ्या करिता. त्वं मे कुज्जसी. आता त्वं म्हणजे काय तू. मे म्हणजे काय. आता हा जो मे जो आहे हा बऱ्याच ठिकाणी येतो अम्माच्या याच्यामध्ये. बघा इथे हा जो मे आहे बघा इथे मे दिसतोय. हा मे इथे आलेला आहे. इथे चतुर्थी मध्ये आहे. नंतर छठी मध्ये पण आहे. आता मग आता याचा अर्थ घ्यायचा कसा. आता मोठा प्रश्न आहे. हे आता मोठं संकट आलं. हे काय करणार याचं. कुठे गेलं ते. हा इथे खाली. हा त्वं मे कुज्जसी. आता हा द्वितीयामध्ये पण आहे का. द्वितीयामध्ये नाही असं दिलेलं नाही पण तो आहे बर का. इथे काही दिलेलं नाही शब्द. ओके ठीक आहे. याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोंधळ दिसतोय मला पुस्तकामध्ये. अहं तव न कुज्जामी. ऍक्च्युली तव हा तुला द्वितीय विभक्तीमध्ये आहे आणि त्वं मे म्हणजे मला द्वितीयामध्ये. म्हणजे कसं आहे. अहं तव न कुज्जामी म्हणजे मी तुला रागवत नाही. बरोबर. तू मला रागवतोस असं त्या वाक्याचा खरा अर्थ आहे. परंतु इथे वरती दिलेलं नाही. आलं लक्षात. ओके. हे इथे पण जरा हे तव आणि मे जे आहे हे जरा वेगळेच दिलेले आहे. ओके बघा अहं इथे ते दिलेलंच आहे. नंतर मम धनवंतो बंधो विन्यू विदुनो भवन्ति. ठीक आहे. अमाकं भूतपतयो जैतारो हुत्वा पासादेषु. आपण बोली याच्यातलेच वाक्य घेऊ. हे तुम्हाला थोडेसे जड जातील. तुम्ही सांगा ना मराठीतून एखादे वाक्य सांगा. आपण त्याचा पालीमधून करण्याचा प्रयत्न करू. सांगा कोणी पण सांगा एखादं वाक्य. कोणत्याही विभक्तीमध्ये सांगा. आपण साधे जे वाक्य घेतलेले आहेत ना ते वाक्य. तुमच्यासाठी मी काय म्हणू शकता. काय करता तुमच्यासाठी. घरी गेल्यानंतर तुझ्यासाठी मी स्वयंपाक करते. हा करेक्ट. काय हरकत नाही. असं का स्वयंपाक. बरोबर. आता क्लास संपल्यानंतर स्वयंपाक करावाच लागणार आहे आणि भोजन करावं लागणार आहे नाही का. काय शब्द आता. तुझ्या
साठी मी स्वयंपाक करते. ओके. तुझ्यासाठी साठी कोणचा सर्वनाम आपल्याला वापरता येईल? चतुर्थी विभक्ती, च्यासाठी आणि च्याकरिता. ओके, बरोबर. मग आता चतुर्थी विभक्तीमध्ये काय आहे? तवा आहे किंवा तुझ्यांग आहे किंवा ते आहे. बरोबर. मग आता आपण काय घेऊ? तुझ्यांग. ओके, तुझ्यांग मी अहं. बरोबर. स्वयंपाक करते तर काय त्याचा हे होईल? पचला स्वयंपाक करणे म्हणतो आपण. हा, म्हणजेच काय? शिजवणे वगैरे असं. तर काय होईल? पचामी. व्हेरी गुड. पचामी. कारण अहं करता आहे ना इथे. कोण स्वयंपाक करतो? तर मी. आता तुय्यंग अहं पचामी. आता हे आपल्या मराठीमध्ये ठीक आहे, परंतु पालीमध्ये थोडं आपण याच्यात चेंजेस केले. समजा अहं तुय्यंग ऐकले रे आर्यन, पचामी. एक चित्र दिसत नाही बाकीची. अहं तुय्यंग पचामी म्हणजेच काय? मी तुझ्यासाठी शिजवतो किंवा शिजवते किंवा स्वयंपाक करतो. आणखी एखादं दुसरं वाक्य सांगता येईल मला? तुम्ही आणलेले जेवण याचकाला दिले. तुम्ही आणलेले जेवण याचकाला दिले. जेवण याचकाला. ओके. आता तुम्ही आता दिले, देण्याची कोण क्रिया करते? तुम्ही. ओके. हा, आणलेले जेवण, आणलेले. आता आहरती जो शब्द जो आहे म्हणजे काय? आणणे. आता आणलेले म्हणजे काय झालं? ते पास्ट पार्टिसिपल झालं. ओके, तर त्याला आहारी संगती. आहारी संगती. नाही, आणलेले म्हणजे पास्ट टेन्स मध्ये झाले ना साहेब, असं काय? हा, आहारी संती म्हणजे हे भविष्य काळामध्ये झालं. आणणार. हा, आणणार. हे त्यांनी काय सांगितलंय? आणलेले. म्हणजेच काय? आहट. ओके, आहट म्हणजे काय? आणलेले. जेवण म्हणजे काय? भोजन. हा, इकडे वरती लिहू आपण. तुम्हीला काय शब्द घेतला आपण? तुम्हीला काय शब्द घ्यायचा? म्हणजे तुम्ही काय घेणार? तुम्ही घेणार. व्हेरी गुड. तुम्ही. हा, तुम्ही आहटं भोजनं याचकाला दिले. आता देण्याची क्रिया आहे, तर मग काय इथे कोणचा येईल? चतुर्थी विभक्ती. हा, चतुर्थी विभक्ती द्वितीय आणि द्वितीय विभक्ती पण येईल. आता दिले म्हटल्यानंतर ज्याला आपण देतो ना, म्हणजे जो लाभार्थी असतो तिथे चतुर्थी विभक्ती वापरतात. त्यामुळे आपण द्वितीय इथे विभक्ती नाही वापरायची. ओके. द्वितीय विभक्ती सहसा कुठे वापरायची? जिथे गती आहे, गती दिसते तिथे. म्हणजे गच्छामी, गच्छ, चल, नंतर काय? चर वगैरे जिथे गती असते ना त्या ठिकाणी सहसा द्वितीय विभक्ती वापरायची. तर पुढे काय? तुम्ही आटंग भोजनं याच. आता काय लावणार याला? कोणची विभक्ती लावणार? चतुर्थी विभक्ती लावणार. बरोबर. याचकाय. नाही. याचकास. याचकास. याचकानु. डबल स.
याचकानं हे याचकस्य. अनेक वचनामध्ये झाला. याचकस्य दिले. कोणचा काळ आहे? भूतकाळ. भूतकाळ. मग देण्याला कोणता शब्द आहे? दद. ददिंग. दत्ती. हा, दद म्हणजे काय? द दी. ओके. तुम्ही आहटंग भोजनं याचकस्य ददी. म्हणजे तुम्ही आणलेले भोजन याचकाला दिले. ओके. तर या ठिकाणी काय आहे? सर्वनाम तुम्ही आहे. ओके. अजून एक शेवटचं उदाहरण घेऊ आणि नंतर मग आपण पूर्वकालिका सांगा. तुम्हीच सांगा, कारण पुस्तकातले एक वाक्य सांगतो सर. एक वाक्य सांगतो सर, ते करायचं. बोला. नाशिक शहरात राहत असणाऱ्या भालशंकर आचार्याकडून आम्ही पाली भाषा शिकतो. हे वाक्य मराठीतल्या. हे तर सत्य आहे ना. नाशिक नगरात ओके. नगरात राहत असणाऱ्या असणाऱ्या भालशंकर आचार्यांकडून आम्ही पाली भाषा शिकतो. भाषा शिकतो. ओके. चला, सर्वात आधी आपण काय कोणाला पकडायचं? क्रियापदाला. ओके. काय क्रियापद? शिकतो. शिकतोला पालीमध्ये काय म्हणतो? शिकती. शिक्ख म्हणतो आपण. परंतु आता कोण शिकतो? आम्ही. ओके. मग आता आम्हीचा संबंध शिकतोला आहे. तर आम्ही एक वचनामध्ये का अनेक वचनात आहे का अनेक वचनात आहे? आता काय होईल? व्हेरी गुड. सिक्खाम. व्हेरी गुड. ओके. मी इथे खाली लिहितो सिक्खाम. आपण क्रियापद फायनल करून टाकला आधी. क्रियापद एकदा तुमचं ओके झालं की बाकीचं एकदम सोपं असतं. आता नाशिक नगरात काय येईल? नाशिक नगरे. ओके. राहत असणारे. याला काय शब्द? वसत. हे तुम्हाला जमणार नाही, कारण हे मी तुम्हाला शिकवलेलं नाही. तर ज्या वेळेस एखादी क्रिया घडत असते ना, तर त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. म्हणजे व्हाईल डुईंग, व्हाईल लिव्हिंग, म्हणजे राहत असताना, करत असताना, उडत असताना वगैरे वगैरे असं ते एक त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. ते तुम्हाला मी शिकवलेलं नाही. त्याचं अंत आणि मान हे 2 प्रत्यय असतात, तर ते लावायचे असतात. ओके. तर राहत असणारे. ओके. म्हणजेच काय? वसंतो. म्हणजे वस म्हणजे काय? राहणे. आणि त्याला अंत हा प्रत्यय लागलेला आहे आणि तो प्रथमा विभक्तीमध्ये घेतलेला आहे आपण. कारण भालशंकर सर हे एकटेच आहेत ना, ते एकटेच राहत आहेत. बरोबर. वसंतो. कोण वसंतो? भालशंकर आचार्य. हा. वसंतो भाल शंकर होईल. शंकर आचार्य. भालशंकर आचार्य नाही येणार ना सर? नाही. आचार्य. आचार्य नाही. आचार्य. बरोबर. सॉरी, आचार्याकडून. आचार्य नाही. बरोबर.
आचार्येन आम्ही. आता आम्ही कोण आहे? आपलं आम्हीला काय वापरणार तुम्ही? मयंक. मयंक. व्हेरी गुड. मयंक. हे मी जरा करून टाकतो. आचार्येन मयंक. मयंक कोण? मयंक काय? कुठे गेलं? पाली भाषा. मयंक पाली भाषा. पाली भाषा शिकतो. म्हणजेच काय? शिखाम. हे तुम्ही सांगितलेल्या वाक्याचं हे पालीमधून हे ट्रान्सलेशन आहे. आता आम्ही मयंक हे काय आलं इथे? सर्वनाम आलं. ओके. नासिक नगरे वसंतो भालशंकर आचार्येन मयंक पाली भाषा शिक्काम. म्हणजे नाशिक नगरामध्ये राहत असणारे भालशंकर सरांच्या द्वारे, भालशंकर आचार्यांच्या द्वारे आम्ही पाली भाषा शिकतो, असं त्याचं. सोपं आहे की नाही? एकदा तुम्हाला ते विभक्त्या आणि हे प्रत्यय कळाले ना की शब्द तू शब्द फटाफट तुम्ही लिहू शकता आणि करू शकता. जसं मी केलं तसं तुम्ही करू शकता. फक्त तुमच्याकडून थोडासा अभ्यासाची अपेक्षा आहे. म्हणजे पाठांतर पाहिजे, कोणची विभक्ती कुठे लावायची, त्याचा अर्थ काय होतो. विभक्तीचा अर्थ मात्र तुमचे परफेक्ट पाहिजे, तरच तुम्ही ते विभक्तीचे अर्थ आणि विभक्तीचे प्रत्यय या दोन गोष्टी ज्याच्या परफेक्ट आणि क्रियापदाचे काळ तो काही लिहू शकतो, काही करू शकतो, छान बोलू शकतो, लिहू शकतो. ओके, चालेल. मग आता आपण असं करूया, उद्या तर मी नाहीये, उद्या मी औरंगाबादला जाणार आहे, तर उद्या क्लास होणार नाही, परवा क्लास होईल. हॅलो, ठीक आहे सर. हा, परवा क्लास होईल. हा, तोपर्यंत तुम्ही हे करा, काय म्हणतात त्याला, त्याचा सराव करा. आता आपण बोली भाषेमध्ये उदाहरणं घेतलेले आहेत याच्या ऐवजी, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल अम्मा आणि तुम्हा. ओके, सर आता आपण बोलात उद्या मी औरंगाबादला जाणार आहे. सोपं आहे, तुम्ही सांगा. थांबा, मी तुम्हाला हे करून देतो. काय म्हटले? जी सर, उद्या मी औरंगाबादला जाणार आहे. आपण आता बोललात. हा, उद्या मी औरंगाबादला जाणार आहे. ओके. आता या ठिकाणी क्रियापद काय आहे? जाणार आहे. जाणार म्हणजे कोणचा काळ आहे? भविष्यकाळ. ओके, भविष्यकाळ. हा, जाण्याला कोणचा शब्द आहे? गमिसामी. गम किंवा गच्छ, दोघं कोणचे पण वापर. म्हणजे भविष्य काळामध्ये कसं होईल तो? कोण जाणार आहे? कोण जाणार आहे? मी जाणार. मी म्हणजे पुरुष झाला. कोणचा पुरुष झाला? गमिसामी. सुवे. सर मी सांगू का? सुवे. हा, बोला ना. सुवे. अहंग सुवे औरंगाबाद नगरं बादं गमिष्यामि. व्हेरी नाइस. अहं सुवे औरंगाबाद नगरं गमिष्यामि. किती सोपं आहे.
अगदी बरोबर सांगितलं. म्हणजे मी उद्या औरंगाबाद नगराला जाणार. आलं लक्षात? असं असे तुम्ही तुमचे जे बोलण्याचे वाक्य आहे ना तुम्हीच तयार करायचे मराठीतून आणि तुम्हीच पालीमधून लिहिण्याचा प्रयत्न करायचा, तरच तुम्हाला ते शक्य होईल. ओके सर, ते 31 नंबर सराव बघितलं का माझा? अरे नाही साहेब, बघितलं नाही. मला आज मी इतका दिवसभर बिझी होतो. मी नागपूरला गेलो होतो, तिथे एक भंतेजी भेटले होते. तर त्यांनी जवळजवळ 38 ते 40 सुत्त मला दिलेले. ते सगळे तुमचे परित्राण पाठामधले, पालीमधले. तर ते मला म्हणे पालीचे सगळे चेक करून द्या वगैरे वगैरे असं म्हणत होते. तर ते आज काम मी दिवसभर करत होतो. आज दिवसभर तेच काम करत होतो. त्यामुळे मला वेळच नाही मिळाला खरं सांगायचं म्हणजे आज. मी दुपारी पाठवलेलं आहे ते. हो का? अच्छा. हो, दुपारी पाठवलं. मी नाही, आता प्रवासामध्ये मला वेळ मिळेल परत 3-4 तास, तर मी बघतो, नक्की बघतो. बरं, ओके सर. हो चालेल. आणि ते कसं आहे, भंतेजी उद्या नागपूरहून इथे येत आहेत ते घेण्यासाठी. हो. तर आज मला ते एनी हाऊ कम्प्लीट करायचंच होतं, त्यामुळे मी कुठलेच कामं केले नाही, तेच करत बसलो आज दिवसभर. आणि संध्याकाळी त्यांना मी उद्या नागपूरला जाणार आहे, तर ते उद्या येणार आहेत, भेट होणार नाही म्हणून त्यांच्या उपासक म्हणून आहे तिथे कुणीतरी, त्यांच्याकडे मी ते देऊन आलो. त्यामुळे काही मला वेळ मिळाला नाही. ओके चालेल. तर आता उद्याचा गॅप आहे, तर आतापर्यंत जे काही शिकलं आपण 2-4 दिवसामध्ये त्याचा सराव करा आणि वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा. बोली भाषेमध्ये लिहा, पुस्तकातलेच पाहिजे असं काही नाही. हो सर. ओके चालेल चालेल. कोणाला काही अडचण नाही ना? डिफिकल्टीज आहे काही? सर, YouTube वर आहे ना तुमचा स्क्रीन नाही येत सर. येत नाही? हा, जे आज तुम्ही स्क्रीनवर दाखवलं ना ते मागच्या वेळेस क्लासमध्ये आलंच नाही ते स्क्रीनवर YouTube वर. सर ब्लँक होतं. सर व्हाईट बोर्ड आहे ना तो दिसत नाही YouTube वर सर. बाकी सगळं म्हणजे आणि जेव्हा तुम्ही व्हाईट बोर्ड वापरता ना तेव्हा तुमचा म्हणजे व्हिडिओ सुद्धा दिसत नाही. जे लाईव्ह मध्ये दिसतं ना ते YouTube वर दिसत नाही, असं आहे. अच्छा, हो काय? नाही, खरं तर दिसलं पाहिजे, कारण तो पूर्ण स्क्रीन शेअर केलेला असतो ना. आधीच्या याच्यात दिसत होता सर. याच्या आधीचा कालचा जो क्लास झाला ना त्याच्यात नाही दिसला. क्लास मधलं नाही, मला पण नाही दिसलं सर. अच्छा 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 अच्छा. नाही, मग